माझं नाव साहिल. मी डॉक्टरच्या दवाखान्यात बसलो होतो. तो डॉक्टर माझा खूप चांगला मित्र होता आणि मला खूप राग येत होता. माझी 29 वर्षांची मोठी बहीण, जिला डोळ्यांनी दिसत नव्हतं, ती गरोदर होती. आम्ही आमच्या आईवडिलांना गेल्या 10 वर्षांपूर्वीच गमावलं होतं. आम्ही एका जुन्या पण मजबूत घरात राहायचो. त्या घराच्या एका एका भिंतीत अनेक गुपितं दडलेली होती. मी लहानपणापासून त्या घरातच वाढलो होतो. त्यामुळे घराचा प्रत्येक कोपरा, दरवाजा आणि उंबरा माझ्या आठवणींमध्ये कोरलेला होता. माझ्या बहिणीचं रहस्य या घरातलं सर्वात कठीण रहस्य होतं. तिची दृष्टी गेली होती, पण तिने घरातील प्रत्येक वस्तू हातांनी ओळखून घेतली होती. त्यामुळे ती सहज घरकाम करू शकत होती. आई वडिलांच्या मृत्यूनंतर ती अधिकच शांत झाली होती. आधी ती त्यांच्याशी भरभरून बोलायची, पण त्यांच्याविना ती एकटीच जगायला शिकली होती. मी तिला कित्येकदा अनेक प्रश्न विचारले, पण ती नेहमी नजर खाली करून बोलायची. मला असं वाटायचं की ती माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे माझी बहीण गरोदर झाली होती आणि हे पहिल्यांदाच घडत नव्हतं. गेल्या अनेक वर्षात प्रत्येक वर्षी तिची तब्येत बिघडायची आणि डॉक्टर सांगायचे की ती पुन्हा एकदा गरोदर आहे. मला पहिल्यांदा जेव्हा हे समजलं तेव्हा माझ्यावर वीज कोसळल्यासारखं झालं होतं, कारण ती घराबाहेर पडत नव्हती आणि माझ्याशिवाय घरात कोणीही नव्हतं. मग हे कसं शक्य होतं? लोकांच्या नजरा माझ्यावर संशयास्पद होत्या. प्रत्येक वेळी जेव्हा मी तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन गर्भपात करायचो तेव्हा माझा डॉक्टर मित्र मला विचित्र नजरेने पाहायचा. समाजात देखील अनेक प्रश्नांना मला सामोरं जावं लागायचं. ते विचारायचे, तुम्हाला हे मूल का खाली करायचं आहे? तेव्हा मी सांगायचो की ती माझी पत्नी नाही तर बहीण आहे, पण कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतं. डॉक्टरांनीही एकदा स्पष्टपणे सांगितलं होतं, हे अशक्य आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता माझा स्वतःवरचा विश्वास उडत चालला होता. मी माझ्या बहिणीला अनेकदा विचारलं, रागावून, प्रेमाने तिला समजावून सांगितलं. अगदी एका वेळी रागाच्या भरात मी तिच्यावर हातही उचलला, पण तिने काहीच सांगितलं नाही. ती फक्त डोळ्यातून अश्रू वाहायची आणि नेहमीसारखी शांत बसायची. मला हे गूढ उलगडायचं होतं. मी ठरवलं की यावेळी मी जागा राहीन आणि पाहिजे तितका वेळ वाट पाहीन. त्या रात्री मी तिच्या खोली बाहेर बसलो. संपूर्ण घर शांत होतं. अचानक मला दरवाजाचा हळूच वाजण्याचा आवाज आला. मी क्षणभर श्वास रोखून ऐकलं. हे काय होतं? मी पटकन टॉर्च चालू केली, पण समोर कोणीच नव्हतं. दरवाजा किंचितसा उघडा होता आणि थंडगार वाऱ्याचा झोत येत होता. मी माझ्या बहिणीच्या जवळ जाऊन विचारलं, तू काही ऐकलंस का? तर ती म्हणाली, नाही, मी तर झोपले होते. पण तिचे डोळे पूर्णपणे उघडे होते आणि ती गालातल्या गालात हसत होती. मला हे सगळं विचित्र वाटत होतं. मी ठरवलं की आता मी शांत बसणार नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मला समजलं की कामानिमित्त मला काही दिवस बाहेर गावी जावं लागेल. पण मी माझ्या बहिणीला या अवस्थेत एकटं कसं सोडणार? शेवटी माझ्या ऑफिसमधल्या एका मित्राने मला मदत केली, कारण तोही माझ्या प्रोजेक्टमध्ये होता आणि माझ्यासोबत बाहेरगावी येणार होता. त्यामुळे त्याची बायको घरात एकटीच होती. मग माझ्या बहिणीला त्याच्या घरी राहायला पाठवलं. काही दिवसांनी आम्ही दोघं परत आलो आणि दिदीला माझ्या मित्राच्या घरातून घेऊन आमच्या घरी परतलो. तेव्हा मला मोठा धक्काच बसला, कारण घरासमोरचं वातावरण वेगळंच होतं. घरासमोर लोकांची गर्दी जमली होती. सगळे शांत होते, पण त्यांच्या नजरा काहीतरी वेगळंच सांगत होत्या. हैराण करणाऱ्या, संतापलेल्या आणि तिरस्काराने भरलेल्या होत्या. माझं हृदय धडधडू लागलं. घरात नक्की काय घडलं होतं? मला सत्य जाणून घ्यायचं होतं आणि यावेळी कोणत्याही परिस्थितीत मी ते उलगडणार होतो. मला काहीच समजत नव्हतं की हे सगळे लोक इथे का गोळा झाले आहेत. मी रिक्षातून उतरून दिदीचा हात पकडला आणि पुढे सरकलो. अचानक सगळ्यांची नजर माझ्यावर स्थिरावली. असं वाटलं जणू मी एका वेगळ्याच जगात आलो आहे. जणू मी तो माणूसच नाही ज्याला हे लोक कालपर्यंत ओळखत होते. मी अस्वस्थ होऊन दिदीच्या कानाशी अलगद म्हणालो, दिदी, आपल्या घरासमोर ही गर्दी का आहे? पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. मात्र मी तिच्या हाताची घट्ट पकड स्पष्टपणे सांगत होती
की काहीतरी विपरीत घडणार आहे. तेव्हाच कोणीतरी मोठ्याने ओरडलं, "पहा, आला हा मुलगा." एका बाईने उग्र आवाजात म्हटलं, "हाच तो, हीच ती बिचारी मुलगी जिला तिचा भाऊ कित्येक वर्षापासून त्रास देत आहे." हे ऐकून मी आतून पूर्ण तुटलो होतो आणि त्यांना म्हणालो, "हे तुम्ही काय बोलताय?" तेव्हाच दुसरी एक बाई ओरडली, "आम्हाला सगळं माहीत आहे. तुझी बहीण प्रेग्नेंट होत असते आणि मग तू तिचा गर्भपात करून घेतोस." हे ऐकून माझा श्वासच थांबला. माझं काळीच तुटलं की लोक कसं काय इतक्या सहज एका नात्याला बदनाम करू शकतात. माझ्यासाठी माझी दिदी आई समान होती आणि तिलाही माझ्याविषयी तसंच प्रेम होतं. आम्हा दोघांच्या नात्यात असं काहीच नव्हतं. तरीही हे लोक का बोलत होते? मला राग आला. मी मोठ्याने म्हणालो, "तुम्ही असं काहीही कसं म्हणू शकता?" गर्दीतल्या पुरुषांनी संतापाने पाहिलं आणि एकाने उत्तर दिलं, "शरम वाटली नाही तुला? आणि आम्हाला विचारतोस आम्ही असं का म्हणतो ते?" हे सगळे लोक माझे शेजारी, ओळखीचे होते, पण आज त्यांच्या नजरेत संशय आणि तिरस्कार स्पष्ट दिसत होता. मी थरथरत म्हणालो, "हे सगळं खोटं आहे." तेव्हाच एक बाई मोठ्याने ओरडली, "नाही, हे सगळं खरं आहे. आम्ही स्वतः पाहिलंय." माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पोलीसही तिथे उभे होते. जणू ते आधीपासूनच आमची वाट पाहत होते. पोलिसांना हे कसं कळलं? माझ्या मनात प्रश्न उमटला. तेवढ्यात पोलीस आमच्या घरातून काही कागदपत्र घेऊन बाहेर आले. एकाने ती कागदपत्र लोकांना दाखवत म्हटलं, "तुम्हीच पहा, हे पुरावे तुमच्या समोर आहेत." प्रत्येक जण माझ्याकडे तिरस्काराने बघत होता. मी दीदीच्या कानाशी कुजबुजलो, "दीदी, सांग ना सगळ्यांना." मी कधीच असं केलं नाही. पण माझी दीदी गप्प होती. तिच्या चेहऱ्यावरच्या गोंधळलेल्या भावांनी मला संपवलं. मी पुन्हा तिला साद घातली, "दीदी, सांग ना, भाऊ कधी असं करू शकतो का?" तेव्हाच पोलिसांपैकी एक जण पुढे आला आणि हसत म्हणाला, "तुझ्या बहिणीची शांतताच सांगते की तूच गुन्हेगार आहेस. तुझ्या बहिणीच्या आंधळेपणाचा तू फायदा घेतला आहेस." मी जोरात ओरडलो, "नाही, मी असं काहीच केलं नाही." पोलिसाने थंड नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि पुढे म्हणाला, "जर तुला काही पुरावे द्यायचे असतील तर दाखव, नाहीतर तुला शिक्षा होईल." हे ऐकून मी सुन्न झालो. मी म्हणालो, "हे मी स्वतःही पहिल्यांदाच ऐकत आहे. मग लोकांना इतका ठाम विश्वास का वाटतो?" गर्दीतले लोक कुजबुजत होते. काहींनी तिरस्काराने माझ्याकडे पाहिलं, तर काहींनी अपमानास्पद शब्द टाकले. हा कसला भाऊ स्वतःच्या बहिणीवरच अत्याचार करतो? मी पुन्हा मोठ्याने ओरडलो, "काहीही नाही केलं मी." तेव्हाच पोलिसाने माझ्या दिशेने हातकडी दाखवली आणि म्हणाला, "आमच्यासोबत चल. आता हे सगळं तुला न्यायालयातच सिद्ध करावं लागेल." माझ्या दिदीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या. मी पुन्हा एकदा तिला साद घातली, "दीदी, काहीतरी बोल. फक्त एकदाच सांग की मी निर्दोष आहे." ती फक्त माझ्या आवाजाकडे वळून पाहत होती, पण तिच्या ओठांवर अजूनही शांततेची जखम होती. पोलिसांनी मला अटक केली. मला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. तिथे विचारपूस सुरू झाली. त्या इन्स्पेक्टरने मला विचारलं, "तू आपल्या बहिणीवर इतके अत्याचार का केलेस आणि का दरवेळी गर्भपात करायला लावत होतास?" मी आक्रोशात म्हणालो, "मी असं काहीच केलं नाही. मी माझ्या बहिणीसोबत कधीच काही वाईट केलं नाही." पण इन्स्पेक्टर म्हणाला, "संपूर्ण एरिया तुझ्या विरोधात आहे. प्रत्येक जण सांगतोय की तुझी बहीण दरवर्षी गरोदर होत असे आणि तूच तिला डॉक्टरकडे नेत होतास." मी ओरडलो, "हे खोटं आहे." इन्स्पेक्टर हसत म्हणाला, "तर मग तुझी बहीण शांत का आहे? ती तुझ्या बाजूने का बोलत नाही?" हे ऐकून मी सुन्न झालो. माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. काही वेळाने माझी दिदी मला भेटायला आली. मी तिला रडत म्हणालो, "दीदी, प्लीज मला वाचव. फक्त एकदा सत्य सांग. सांग की मी निर्दोष आहे." पण दिदी पुन्हा शांत राहिली. आता माझा संयम तुटला आणि मी ओरडलो, "तू काहीही न बोलून मला फाशीला लावत आहेस. आता मला तुझं तोंडही पाहायचं नाही." दिदी रडत निघून गेली. न्यायालयात सर्व पुरावे माझ्या विरोधात होते. त्यामुळे मला 16 वर्षांची शिक्षा ठोठावली गेली. माझं संपूर्ण आयुष्य संपलं होतं. पण काही दिवसांनी अचानक दिदी पुन्हा मला भेटायला आली आणि ती हळू आवाजात म्हणाली, "साहिल, मी आरोपीला उघड करण्यासाठी आले आहे." तेव्हा मी हादरलो. मी विचारलं, "आता काय उपयोग?"
तू हे सगळं आधी का नाही केलंस? दिदीने डोळ्यात अश्रू आणत सांगितलं. मी आज तुला सत्य सांगते. तो खरा गुन्हेगार तुझाच खास मित्र डॉक्टर विक्रम आहे. हे ऐकताच तिथे उभे असलेले सर्व पोलीस अधिकारी थक्क झाले. डॉक्टर विक्रम, ज्याने प्रत्येक वेळी दिदीचा गर्भपात केला होता, तोच दिदीचा खरा अत्याचारी होता. मी संतापाने उठलो, पण पोलिसांनी मला शांत राहायला सांगितलं. दिदी म्हणाली, मी त्याला त्याच्या परफ्यूमच्या वासावरून ओळखलं. दरवेळी तोच माझ्यावर अत्याचार करायचा. पण आज मी सत्य उघड केलं आहे. पोलिसांनी त्वरित विक्रमला अटक केली. मी दिदीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पुन्हा माझ्यासाठी विश्वास आणि प्रेम होतं. माझ्यावरचा आरोप उठवण्यात आला आणि मला न्याय मिळाला. माझा विक्रमवर खूप राग होता. मी त्याचा गळा पकडायला धावलो, पण एका पोलीस अधिकाऱ्याने मला थांबवलं आणि म्हणाला, कायदा आपल्या हातात घेऊ नकोस. विक्रम जोरजोराने ओरडू लागला, ही मुलगी खोटं बोलत आहे. सिनियर पोलीस अधिकारी म्हणाले, खरं काय आहे हे शोधण्याचं काम आमचं आहे. मग त्यांनी मला पुन्हा जेलमध्ये टाकलं आणि विक्रमला ताब्यात घेतलं. त्याची सत्यता तपासणी चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये त्याला विचारलेले प्रश्न आणि त्याच्या प्रतिक्रियांचे विश्लेषण केले गेले आणि अखेर सत्य समोर आलं. विक्रमच दिदीवर अत्याचार करणारा खरा गुन्हेगार होता. आता पोलिसांकडे सर्व पुरावे होते. पॉलिग्राफ टेस्टही पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे विक्रम दोषी असल्याचं स्पष्ट झालं. पण एक प्रश्न अजूनही कायम होता. विक्रम आणि माझ्या बहिणीचं कोणतेही वैयक्तिक संबंध नव्हते. मग तो तिच्यावर अत्याचार का करत होता? याचं उत्तर फक्त विक्रमच देऊ शकत होता. विक्रम आता पोलीस कोठडीत होता. दुसऱ्याच दिवशी कोर्टात सर्वांना हजर करण्यात आलं. कोर्टात न्यायाधीश महोदयांसमोर पोलिसांनी विक्रम विरुद्धचे सर्व पुरावे सादर केले. न्यायाधीशांनी विक्रमला विचारलं, तू हे भयंकर कृत्य का केलंस? तेव्हा विक्रमकडे आता सत्य स्वीकारण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तो हादरला. त्याने खाली मान घातली आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सांगू लागला, ही गोष्ट खूप वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा तो आणि मी नवीनच मित्र बनलो होतो आणि मी त्याला पहिल्यांदाच आमच्या घरी नेलं होतं. तेव्हा त्याने माझ्या दिदीला पाहिलं आणि तिच्या प्रेमात पडला. पण मीच त्याची आणि माझ्या दिदीची ओळख करून दिली होती. तेव्हा त्याला समजलं होतं की ती बघू शकत नाही. तेव्हाच त्याच्या मनातलं तिच्याबद्दलचं प्रेम क्षणात नाहीसं झालं होतं आणि तिच्याबद्दल वासना निर्माण झाली होती, कारण ती खूप सुंदर आणि मनमोहक दिसत होती. मग मी घरी नसताना तो तिला येऊन भेटू लागला. तिच्यासोबत वेळ घालवू लागला. त्याने तिचा विश्वास जिंकला होता आणि तिला लग्नाचं वचन देखील दिलं होतं. त्यावर ती खुश झाली होती. तिने त्याच्यावरच्या असणाऱ्या प्रेमापोटी त्याच्यावर अंधळा विश्वास ठेवला होता. जेव्हा जेव्हा ती गरोदर राहायची तेव्हा मी तिला विक्रमकडेच घेऊन जायचो आणि त्यामुळे त्याला तिचा गर्भपात करणं आणखी सोपं जात होतं. पण नंतर जेव्हा माझ्या दिदीला त्याच्या वागण्याची भीती वाटू लागली तेव्हा तिने त्याला धमकी दिली की जर तू माझ्यासोबत लवकरात लवकर लग्न केलं नाहीस तर मी माझ्या भावाला सगळं काही खरं खरं सांगेन. विक्रमला मात्र माझी बहीण कसल्याही परिस्थितीत हवी होती, म्हणून त्याने मलाच त्याच्या मार्गातून कायमचं बाजूला करायचं ठरवलं आणि त्या दिवशी पोलिसात त्यानेच माझ्या विरोधात तक्रार नोंदवली होती की साहिल कित्येक वर्ष तिच्या बहिणीवर अत्याचार करत आहे आणि माझी बहीण सर्वांसमोर काही बोलू शकत नव्हती, कारण त्याने तिला धमकी दिली होती की तिने जर मला काही सांगितलं तर तो मला संपवेल आणि म्हणूनच ती शांत बसली. हे सर्व सत्य ऐकून मी सुन्न झालो होतो. माझ्या जवळच्या मित्रानेच माझा घात केला होता. आता त्याला कठोरातली कठोर शिक्षा सुनावण्यात आली होती. मी आणि माझी बहीण आनंदाने एकमेकांसोबत राहत आहोत. आमच्या शेजारचेही आता आमच्यासोबत मिळून मिसळून राहतात.